अकोल्यामध्ये आज होळीचा पारंपरिक उत्सव बघायला मिळाला। शहरातील राणी सती मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने होलिका दहनाचा कार्यक्रम पार पडला। गेल्या 25 वर्षांपासून इथली होळी दहन केली जाते आणि अकोलेकर मोठी गर्दी या होलिका दहनासाठी करतात। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत होळी साजरी केली। महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, आमदार प्रदीप जयस्वाल, शिवसेना उबाठा पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एकत्र येत एकमेकांना रंग लावले। रत्नागिरीच्या पाली इथं उद्योग मंत्री उदय सामंतांनी होळी साजरी केली। ढोल ताशाच्या गजरामध्ये मंत्री सामंतांनी ठेका धरला। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये होळी साजरी केली। होळीचं पूजन करून नागरिकांसह त्यांनी होळीचा आनंद लुटला। सोलापुरामध्ये होळी सण साजरा करण्यात आला। पारंपरिक पद्धतीने होलिका दहन करत नागरिकांनी होळी साजरी केली। छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडी या परिसरामध्ये महिलांनी होळी साजरी केली। महिलांनी एकत्र येत ढोल ताशाच्या गजरात होळीचा आनंद लुटला। पारंपरिक वेशभूषेमध्ये फेर धरत महिलांनी नृत्य सादर केलं। बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई या गावामध्ये सैलानी यात्रेला सुरुवात झाली। 10 दिवसाच्या या उत्सवाची सुरुवात लाखो नारळांची होळी पेटवून करण्यात आली। मनमाड, निफाड, बागलाणसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली। आदिवासी बांधवांनी मानाच्या काठीची मिरवणूक काढली। हिंगोली जिल्ह्यामध्ये होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला। औंढा नागनाथ इथं ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिर परिसरामध्ये नारळाच्या होळीचं दहन करण्यात आलं। होलिका दहन करण्यापूर्वी होळीची विधिवत पूजा करण्यात आली। देहूच्या चिंचोली गावामध्ये होळीच्या अग्नीत पुरणपोळी न टाकता ती दान करण्यात आली। होळी करा, लहान पोळी करा दान असं म्हणत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं पोळीचं दान करण्यात आलं। जळगाव शहरातील मायदेवी या मंदिराजवळ पर्यावरणपूरक होळीची पूजा करून होलिका दहन करण्यात आलं। कुठल्याही प्रकारची वृक्षतोड न करता परिसरातील पालापाचोळा तसंच कोरडे नारळ आणि गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्यांपासून होळीची तयारी करण्यात आली। गोंदिया जिल्ह्यातही पारंपरिक पद्धतीने होलिका दहन करण्यात आलं। कमर गावामध्ये गेल्या 150 वर्षांपासून होळी साजरी केली जाते। पारंपरिक वाद्य वाजवत होळीचा सण साजरा केला जातो। सोलापुरामध्ये काँग्रेसने महागाईच्या भस्मासुराची होळी केली। भाजपचा निषेध व्यक्त करत सोलापुरामध्ये काँग्रेसच्या वतीने अनोख्या पद्धतीने होळी साजरी करण्यात आली। मुंबईतील चिंचपोकळीमध्ये श्रीमोतांका या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सोसायटीमध्ये इमारतीमध्ये रहिवाशांनी होळीचा सण साजरा केला। यंदा पर्यावरणपूरक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली। झाडाच्या लाकडाला पर्याय म्हणून गोवऱ्या आणि कापराचा वापर करत होलिका दहन करण्यात आलं। धुलीवंदनानिमित्त बीडच्या केज तालुक्यातील बीडा या गावामध्ये जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची प्रथा आहे। मिरवणुकीनंतर सोन्याची अंगठी आणि कपड्यांचा आहेर त्याला दिला जातो। गेल्या 100 वर्षांपासूनची ही परंपरा कायम आहे। मिरवणुकीकरता लपून बसलेल्या जावयाचा शोध घेतला जातो आणि मग त्याला गाढवावर बसवून त्याची मिरवणूक काढली जाते। रत्नागिरी जिल्ह्यातील अंजर्ले गावामध्ये 5 पालखी भेटीचा सोहळा पार पडला। सत्ताई देवी, सावणेकर देवी, सातमाई देवी, काळकाई देवी आणि भैरवनाथ यांच्या पालख्यांची भव्य भेट हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली। होळीनिमित्त भरणाऱ्या पारंपरिक भोंगऱ्या या बाजारामध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके थिरकताना दिसले। यावेळी आमदार आमशा पाडवी आणि राजेश पाडवी यांनीही आदिवासी वाद्यांच्या तालावर ठेका धरला। बारामतीच्या सरकारी मेडिकल कॉलेजला अजित पवारांचं नाव देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय। बारामतीतले शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाला अजितदादांचं नाव दिलं जाणार आहे। अकोला महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजप प्रणित शहर सुधार आघाडीचे विजय अग्रवाल यांची निवड झालेली आहे। स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी शहर सुधार आघाडी विरुद्ध काँग्रेस यांच्यात लढत पाहायला मिळाली। इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांनी औरंगजेबाच्या दर्ग्यावर भेट दिल्यानं वादाला तोंड फुटलंय। रमजान महिना सुरू असल्यानं औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली असल्याचं आसिफ शेख यांनी सांगितलं, त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला।
पंढरपूर शहरामध्ये कॉरिडॉर निश्चित प्रमाणात व्हावा, मात्र हा कॉरिडॉर करत असताना कुठल्याही पद्धतीने लोकांची मालमत्ता अथवा घरांचं भूसंपादन न करता नदीच्या पलीकडील बाजूला कॉरिडॉरची निर्मिती करावी, अशी मागणी आमदार अभिजित पाटलांनी केली आहे. महायुतीनं मुंबईकरांकरता मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. 700 चौरस फुटांच्या घरांवर कोणताही कर आकारला जाणार नाही. जय पवारांनी व्हीएसआरचे मालक रोहित सिंग यांचा व्हिडिओ पोस्ट केलाय. मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेल्या रोहित सिंग यांच्यावर तात्काळ अटकेची कारवाई करा, अशी मागणी जय पवार यांनी केली आहे. उड्डाणावेळी असा निष्काळजीपणा गंभीर असल्याची टीका जय पवारांनी केली. आपल्या संत परंपरेमध्ये दासबोधच केवळ ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी, एकनाथ, भागवत ही भाष्य आहेत. त्याचबरोबर नामदेव महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या गाथा या संकलन आहेत, असं वादग्रस्त विधान स्वामी गोविंदगिरी महाराजांनी केलंय. त्यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. ठाण्यातील माजिवडा जंक्शन परिसरामध्ये 4 फूट रस्ता खचला. ठाण्यातील माजिवडा जंक्शनहून वृंदावन सोसायटीकडे जाणारा रस्ता खचला. ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी घटनास्थळी जाऊन या रस्ता खचलेल्या घटनेची पाहणी केली. मुंबईच्या वर्सोवा स्टेशनजवळ असलेल्या एका नामांकित हॉटेलच्या डाळ खिचडीमध्ये झुरळ सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर मॅनेजरने अरेरावी केल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. हा सगळ्या प्रकारानंतर आधी बिल भरा आणि नंतर व्हिडिओ काढा, अशा शब्दात मॅनेजरनं मुजोरी केली. मुंबईच्या सायन कोळीवाड्यामध्ये दरवर्षी होळीनिमित्त सामाजिक विषयांवरच्या प्रतिकृती साकारण्यात येतात. यंदा ड्रंक अँड ड्राईव्ह विषयावरची प्रतिकृती करण्यात आलेली आहे. 12 फूट उंचीची ही प्रतिकृती आशिष आणि अमर कुचेकर यांच्या टाकाऊ लाकूड, स्पंज आणि वर्तमानपत्रांच्या कल्पनेतून तयार करण्यात आलेली आहे. अंधेरीमध्ये पत्नीने सोबत राहायला नकार दिल्याच्या रागातून पतीनं भर रस्त्यामध्ये पत्नीची हत्या केली. दोघांमध्ये वाद असल्यानं पत्नी वेगळी राहत होती. दरम्यान आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली. भांडूपमध्ये शाळेत दादागिरी करतो म्हणून 3 वर्गमित्रांनी 8वीत शिकणाऱ्या मुलाची हत्या केलेली आहे. पोहताना बुडून मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती, पण शवविच्छेदन अहवालानंतर हत्येचा उलगडा झाला. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कुऱ्हापानाचे गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगावमध्ये कांद्याचे भाव पुन्हा घसरल्यानं शेतकरी चिंतेत आहे. शासनानं या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावं आणि कांद्याचे भाव स्थिर करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. सांगलीत महापालिका आणि जिल्हा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत खोट्या केसेसची मारुती चौकात होळी करण्यात आली. कार्यकर्त्यांवर केल्या जाणाऱ्या जाणीवपूर्वक कारवाईचा निषेध करण्यात आला. शक्तीपीठ महामार्गाबाबत परभणीतील शेतकऱ्यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना निवेदन दिलं. महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. शेतकरी विरोधी कायद्याची होळी करत बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखं आंदोलन करण्यात आलं. गांजा, अफू, तंबाखू या लागवडीला परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. मुंबईतल्या गोवंडीमध्ये जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. G10 या ग्रुपनं भरवलेल्या या स्पर्धेला 100 खेळाडूंनी सहभागी होत चांगला प्रतिसाद दिला. लालबागच्या हनुमान व्यायामशाळेचा शार्दूल हरियाण हा स्पर्धेचा विजेता ठरला. उद्योजक सुशील कारखानीस हे स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना कायद्याने दिलेल्या हक्काची माहिती मिळावी आणि त्या हक्कांचा योग्य उपयोग करता यावा, याकरता विधी सेवा महाशिबिरं महत्त्वाची आणि उपयुक्त ठरतात, असं वक्तव्य न्यायमूर्ती रणजित सिंह भोसले यांनी केलं. विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय सेवा योजनांच्या महामेळाव्यामध्ये ते बोलत होते. नकली नोटांचा बंडल घेऊन जात असताना तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. बुलडाणा जिल्ह्यातील जलंब रोडवरून पोलिसांनी थार या गाडीसह तिघांना ताब्यात घेतलेलं आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे अकोला शहर प्रमुख राहुल कराळे यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसांनी 4 जणांना अटक केली. वाशिमच्या रिसोडचे माजी नगरसेवक इरफान कुरेशी यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. रिसोड शहरातील मालेगाव नाका परिसरामध्ये ही घटना घडली. या हल्ल्यामागचं कारण अस्पष्ट आहे. इरफान कुरेशी यांची प्रकृती गंभीर आहे.
बीडमधील तरुणांच्या कारचा भीषण अपघात झाला। बीड शिरूर रोडवर रायमोह जवळ अपघात झालेल्या या अपघाताच्या ठिकाणी एकाचा जागीच मृत्यू झाला, 3 जण जखमी झाले। नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातल्या गडगा या शिवारामध्ये गुप्तधनाचा शोध घेणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। प्राचीन महादेव मंदिराच्या परिसरामध्ये 7 जणांची टोळी गुप्तधनाकरता मोठा खड्डा खोदत होती। दरम्यान पोलिसांनी धाड टाकून या 7 जणांना अटक केली। या प्रकरणी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये दुर्घटनांचं सत्र सुरूच आहे। पालघरच्या तारापूर एमआयडीसी मध्ये पुन्हा गॅसगळती झालेली आहे। एमआयडीसीतील भगरिया या कंपनीमध्ये आगीनंतर गॅसगळती झाली आहे। दरम्यान ही गॅसगळती आता थांबवण्यात आलेली आहे।